माझ्या नवऱ्याला नाही, पण मला प्रॉब्लेम आहे. ओके, मी येणार आहे आज ऑफिसला. आणि हो, तुम्ही जा लवकर ऑफिसला. तुमची पे वाट बघत असेल ना. तिने त्याला चिडवलं आणि पटकन बाथरूममध्ये पळून गेली. हे यू जानू, तो बिचारा बोलतच राहिला, पण ती केव्हाच पळून गेली होती. त्याने मग हसून नकारार्थी मान हलवली. मग तो पण रेडी झाला आणि खाली निघून गेला. आता पुढे अमितने त्याचा नाश्ता केला आणि तो पुन्हा वर त्याच्या बेडरूममध्ये गेला. जानू आत्ताच बाथरूममधून बाहेर आली होती. ती आरशात पाहून तिचे केस पुसत होती. तोच मागून त्याने तिला मिठीत घेतलं आणि तिच्या खांद्यावर ओठ टेकवले. तशी ती हसली. तुम्ही गेला नाहीत अजून? तिने विचारलं. नाही जान, थँक्स फॉर यस्टरडे नाईट. तो बोलला तशी ती अजूनच मोहरली. तिला त्यांची कालची ती गुलाबी रात्र आठवली आणि पुन्हा एकदा ती लाजून चूर झाली. थँक्यू तर मलाही तुम्हाला म्हणायला हवं मीत, कालच्या आपल्या स्पेशल नाईटसाठी. ती पण खाली मान घालूनच बोलली. मग म्हण ना जान. तो तिच्या केसातला सुगंध त्याच्या श्वासात भरत बोलला. तिने केस धुतले होते त्यामुळे शॅम्पूचा खूपच छान स्मेल येत होता त्यातून. थँक्यू, ती हसून बोलली. असं नाही, तो पुन्हा बोलला तशी ती त्याच्या बाजूने वळली. मग कसं मीत? तिने न समजून विचारलं. तसे त्याने पटकन तिच्या ओठांवर ओठ टेकून स्मूच केलं. असं, तो म्हणाला तशी ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. तुम्ही नाही सुधारणार ना? ती लटक्या रागात बोलली. अजिबात नाही, कधीच नाही सुधारणार मी. तू जेव्हा जेव्हा माझ्या समोर असशील तेव्हा तेव्हा माझा फेवरेट रोज फ्लेवर मी पिणार म्हणजे पिणार. मग तुझी इच्छा असो वा नसो. अगदी आपण म्हातारे झालो तरी. तू मला अजिबात अडवायचं नाही हां. तो एकदम क्यूट फेस करत बोलला. तशी ती गालातच हसली. आत्ता माझ्या नवरोबाला उशीर होत नाही वाटतं, ती बोलली. ओह, खूप उशीर झाला बघ. तुझ्यासोबत असलो ना की नेहमी मला उशीर होत असतो. तो घड्याळ बघत बोलला तशी ती त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहू लागली. अगं नाही ग बच्चा, तुझ्यामुळे उशीर नाही झालाय. हे बघ, मी माझा मोबाईल विसरलो होतो, तोच घेण्यासाठी आलेलो. तो टेबलवरून त्याचा मोबाईल उचलत बोलला. बिचारा पुन्हा घाबरला होता तिच्या नजरेला. कोण सांगेल त्याला की हा तोच हिटलर आहे ज्याला ऑफिसचा पूर्ण स्टाफ घाबरतो? आणि हो, तुला घाई करत ऑफिसला यायची काहीच गरज नाही आहे. ओके, तू आता थोडा आराम कर आणि नंतर ये ऑफिसमध्ये. तो तिच्या कपाळावर किस करत बोलला. पण ती काही बोलणार त्याआधीच तो बोलला. पण बिन काही नाही, बाय. आणि तो निघून गेला. आता अमित ऑफिसमध्ये पोहोचला होता. त्याने रोजीला आत बोलावले आणि मीटिंग अरेंज करायला सांगितली. रोजी ओके बोलली आणि तिने सगळ्या स्टाफला मेल केला अर्जंट मीटिंगसाठी. अर्ध्या तासाने मीटिंग होती. पण जशी रोजी बाहेर आली तिने पाहिलं की जानूचा डेस्क आज रिकामी होता. ही अजून आली नाही ऑफिसमध्ये. आज दुसराच दिवस आहे ऑफिसचा आणि मॅडमने लगेच सुट्टी घेतली. उद्या येऊ देत तिला, बरोबर जाब विचारते. अशी कशी सुट्टी मिळेल लगेच दुसऱ्या दिवशी? रोजीने आता मनातच जानूसाठी दातओठ खाल्ले. सगळेजण कॉन्फरन्स हॉलमध्ये बसले होते. आता हॉलमध्ये अंधार झाला आणि रोजीने प्रोजेक्टर सुरू केला व त्यावर काही स्लाइड्स दिसू लागल्या. आता अमित उठला आणि तो एक्सप्लेन करू लागला. हॅलो एव्हरीवन, तर आजची मीटिंग ह्यासाठी घेतली आहे की आपण जो सिंघानियाचा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी खटपट करतोय तो किती मोठा आहे ह्याची तुम्हाला आज जाणीव करून द्यायची आहे मला, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की सिंघानियाज ब्रँड काय चीज आहे. तर सुरू करूया आपण. असं बोलून अमित एक एक स्लाईड पुढे सरकवून सिंघानियाज कंपनीचं सगळं साम्राज्य त्याच्या स्टाफला दाखवू लागला. ती अवाढव्य कंपनी बघून सगळेजण अवाक झाले होते. पण आता सगळ्यांना प्रचिती आली होती की तो किती मोठा ब्रँड आहे आणि त्याचं प्रोजेक्ट मिळवण्यासाठी मेहनत पण तेवढीच कसोशीने करावी लागणार होती. सगळ्या डिपार्टमेंटनी प्रेझेंटेशन रेडी करून उद्या मिस रोजीकडे सबमिट करा. मीटिंग इज ओव्हर नाऊ.
अमित बोलला आणि त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. रॉनी पण त्याच्या पाठोपाठ गेला. रोजी बाकीच्यांना इन्स्ट्रक्शन्स देऊन ती पण तिच्या केबिनमध्ये निघून गेली. आता 12 वाजायला आले होते आणि जानू ऑफिसमध्ये आली. पण तिची यायची आणि रोजीची केबिनमधून बाहेर निघण्याची वेळ एकच झाली. जानूने प्रीतीला हाय केलं आणि ती तिच्या डेस्कवर जाऊन बसली. रोजीने लगेचच घड्याळ पाहिलं आणि नकारार्थी मान हलवली. रोजीचं आणि जानूचं भांडण असं काहीच नव्हतं, पण जानू इतकी सिंपल लुकमध्ये असूनही खूपच लोभस दिसते आणि आपण इतका मेकअप केल्यानंतरच छान दिसतो हे रोजीला कुठेतरी खटकत होतं. आता जानूच्या ब्युटीचा तिला जास्तच कॉम्प्लेक्स आला होता. आता लंच ब्रेक झाला होता आणि सगळे कॅन्टीनमध्ये लंच करत होते. प्रीती आणि जानू पण एका टेबलवर बसले होते. पण जानूच्या गळ्यावर जे लव बाईट्स दिसत होते ते प्रीतीच्या नजरेत पडलेच शेवटी. हे जानू, काल व्हॅलेंटाईन्स डे खूपच जोरदार सेलिब्रेट झालेला दिसतोय, प्रीतीने तिला डोळा मारत विचारलं. तशी जानू गडबडली. नाही ग, म्हणजे हो. जानूला आता काय बोलावं सुचत नव्हतं. जानू, अगं चिल यार, किती ब्लश होतेस तू. आमचे हिटलर बॉस सगळ्या गोष्टीत परफेक्ट आहेत, तर मग त्यांचा रोमांस पण परफेक्टच असेल ना. काय? प्रीती पुन्हा तिला चिडवत बोलली. तशी जानू आता खूपच लाजली. हे प्रीती, तू काय आता अशीच छळणार आहेस का मला? जानू मुद्दाम तोंड पाडत बोलली. अगं, आय एम सॉरी, मी नव्हते छळणार तुला, पण ते तुझ्या गळ्यावर बघ, रेड रेड, ते लव बाईट्स आहेत ना, म्हणून मी आपलं. प्रीती अडखळत बोलली. तशी जानू मात्र चांगलीच चपापली. ती हात लावून पाहू लागली. हे प्रीती, खरंच जास्त दिसत आहेत का? जानू आता भलतीच ऑकवर्ड झाली होती. ती मनातच तिच्या मीतला कोसत होती. आज घरी गेल्यानंतर त्याचं काही खरं नव्हतं. जानू आणि प्रीती लंच करून येत होत्या तेव्हाच रोजी लंचसाठी कॅन्टीनमध्ये जात होती आणि नेमकी रस्त्यातच जानूला ती धडकली. तशी रोजी स्वतःचं डोकं चोळू लागली. ओ, आय एम सॉरी, जानू दिलगिरी व्यक्त करून बोलली. पण समोर जानूला पाहून रोजी अजूनच चरफडली. सॉरी माय फूट, तुला बघून चालता येत नाही का? रोजी आता जानूवर बरसली. पण मला वाटतं तुम्ही बघून चालत नव्हतात, मोबाईलमध्ये बघून चालत होतात म्हणून तुम्ही धडकलात मला. जानू अगदीच शांतपणे बोलली. मला उलट बोलतेस? हाऊ डेअर यू. माझ्याशी बोलताना आवाज खाली, रोजी बोलली. पण मी आवाज वाढवलाच नाही आहे मिस रोजी, जानू बोलली. आतून तर खूपच भडकली होती ती, पण शांत रीतीने हँडल करत होती. कॉल मी मॅम, आय एम युअर सिनियर, गिव्ह रिस्पेक्ट टू मी, ओके? रोजी चरफडत बोलली. रिस्पेक्ट डज नॉट कम फ्रॉम बिहाइंड, इट हॅज टू बी अर्न. रिस्पेक्ट मागून मिळत नसतो, तो कमवावा लागतो, जानू एकदम शांत उत्तर देत होती. आणि आता कॅन्टीनमधले सगळेजण त्यांच्याकडे पाहत होते. ते पाहून तर रोजीचा अजूनच तिळपापड होत होता. आय विल सी यू. आता रोजी चांगलीच चरफडली आणि तिथून पाय आपटतच निघून गेली. आणि इथे प्रीती मात्र ही करून हसू लागली. मस्त जानू, चांगलीच चिरवली हिची, हिला ना असंच पाहिजे, प्रीती बोलली. चूक तिचीच होती, माझी नव्हती, मग काय ऐकून घेऊ हिचं? जानू बोलली आणि मग प्रीतीसोबत तिच्या डेस्कवर जाऊन बसली. अमित आज पूर्ण दिवस त्या सिंगानियाच्या प्रोजेक्टमागे बिझी होता, त्यामुळे आज जानूशी त्याचं काही बोलणं झालंच नव्हतं. पुढच्या आठवड्यात मिस्टर सूरज सिंगानिया इंडियामध्ये येणार होता आणि तेव्हाच इंडियामधल्या बाकीच्या कंपनींसोबतच राज्याध्यक्ष ग्रुप पण त्यांचं प्रपोजल त्याच्यासमोर ठेवणार होतं. मेहनत तर खूप घेतली होती अमितने हा प्रोजेक्ट त्याच्याच कंपनीला मिळण्यासाठी, पण आता सगळं तो सूरज सिंगानिया कसा आणि काय विचार करून इंडियामध्ये उतरला होता हे फक्त तोच सांगू शकत होता. म्हणून आपले प्रयत्न चोख करायचे, बाकी अपार प्रयत्नांना यश मिळतच असतं. ह्या मार्गावर चालणारा होता आपला अमित राज्याध्यक्ष. कधीपासून काम करून करून त्याचं डोकं आता सुन्न झालं होतं, तरी तो लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसला होता.
इतक्यात दरवाजावर नॉक झालं. "मे आय कम इन सर?" बाहेरून रोजीने विचारलं. "नो, प्लीज डोंट डिस्टर्ब मी." तो पटकनच बोलला तसा तिचा चेहराच पडला. पण शेवटी ती तिथून बाहेर निघून आली. पण ती निघत नाही तोच जानू आली आणि ती दरवाजावर नॉक करणारच होती की रोजीने तिला अडवलं. "बॉसने सांगितलंय डोंट डिस्टर्ब हिम. पण तुझं काय काम आहे त्यांच्याकडे? जा आणि स्वतःचं काम करत बस." रोजी तिला तुसडेपणाने बोलली. "दॅट नन ऑफ युअर बिझनेस." जानू बोलली आणि ती सरळ दार लोटून आत गेली. तशी रोजी तिच्याकडे पाहतच राहिली. पण ती पण तिच्या पाठी आत गेली. "सर, मी हिला सांगितलं की तुम्ही बिझी आहात, तरी हिने माझं ऐकलं नाही आणि स्वतःची मनमानी करून आत शिरली." रोजी साळसूदपणाचा आव आणत बोलली. तिला वाटलं की आता अमित जानूला ओरडेल. ती जानूकडे पाहून कुत्सित हसली. "लेट हर स्टे हिअर अँड यू गो." तिला इथे थांबू देत आणि तू बाहेर निघून जा. अमित रोजीला बोलला तसा रोजीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता आणि जानूच्या चेहऱ्यावर मात्र किंचित स्माईल होती. "आय सेड लीव्ह अँड डोंट डिस्टर्ब अस." ती अजून तशीच भूतासारखी उभी होती म्हणून अमित आता थोडं मोठ्यानेच बोलला. तशी ती मात्र आवासून त्याच्याकडे पाहत राहिली. तिने एक कटाक्ष जानूवर टाकला आणि ओके सर बोलून बाहेर निघून गेली. "हे जान, तुला नेहमी कसं कळतं की मला आता तुझी गरज आहे? कम हिअर." तो त्याचे दोन्ही हात पसरवून बोलला. त्याला खरंच आता तिच्या मिठीची गरज होती. सकाळपासून फक्त काम एके काम चाललं होतं त्याचं. करणं पण गरजेचंच होतं कारण तो प्रोजेक्टच इतका इम्पॉर्टंट होता. तशी ती हसली आणि त्याच्या चेअरजवळ गेली. त्याने तिच्या कमरेला घट्ट मिठी मारली. तिने पण अलगद त्याच्या केसांतून हात फिरवला. "मी तुम्हाला फक्त माझ्या मिठीची नाही तर अजून एका गोष्टीची पण आता जास्त गरज आहे." ती बोलली तसा तो प्रश्नार्थक तिच्याकडे पाहू लागला. "वेट." ती बोलली आणि तिने इंटरकॉमवर कॉल केला. "हॅलो, सरांची कॉफी घेऊन या." तिने फोनवर इन्स्ट्रक्शन दिले तसा तो हसला. "यू आर सच अ लव्हली वाईफ." तो म्हणाला कारण खरंच त्याला आता कॉफी हवी होती. "मीत, इतका स्ट्रेस का घेतात तुम्ही? तब्येत बिघडली मग तुमची?" ती काळजीने बोलली. "बिघडली तर तू आहेस ना माझी काळजी घ्यायला." तो बोलला. तशी ती हसली. "ते तर मी आयुष्यभरच असणार आहे, पण तुम्हाला त्रास झालेला मी नाही बघू शकत." ती बोलली. "इट्स ओके जानू, फक्त थोडे दिवस. हा प्रोजेक्ट एकदा आपल्या कंपनीला मिळाला ना की बास." अमित खूप एक्सायटेड होत बोलला. "नक्की मिळेल. इतकी मेहनत जी घेत आहात तुम्ही." ती बोलली. इतक्यात ऑफिस बॉय कॉफी घेऊन आला. तिने ती कॉफी त्याच्या समोर धरली. पण तो मात्र एकटक तिच्याकडेच पाहत होता. तिला कळलं तशी तिने नकारार्थी मान हलवली आणि ती कॉफी टेस्ट केली आणि मग त्याला प्यायला दिली. तेव्हा कुठे तो हसला आणि त्याने तो मग तोंडाला लावला. इथे रोजीचं मात्र चित्त थाऱ्यावर नव्हतं. ही अजून सरांच्या केबिनमध्ये काय करत आहे? आणि सरांनी पण तिला थांबवून घेतलं आणि मला बाहेर जायला सांगितलं. नो वे. पण तिचं तर लग्न झालंय ना, तरीसुद्धा बॉसच्या केबिनमध्ये अशी थांबली. आणि सर काय बोलले? डोंट डिस्टर्ब अस. म्हणजे शी, अशी तर खूप साळसूद असल्याचं दाखवते. आणि कॅरेक्टर असं. रोजीने आता सरळ सरळ कॅरेक्टर लेसच बनवून टाकलं होतं जानूला स्वतःच्या नजरेत. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.